तिला बुवांना नको भेटू द्यायला. त्यांना आता थोडे पेशन्स ठेवायला. त्यांना फार वेळ वाट नाही बघावी लागणार आहे. मला इतका राग येतोय ना आता विक्रांतचा. असं वाटतंय आत्ताच्या आत्ता जाऊन विक्रांतची कॉलर धरावी आणि त्याला जाब विचारावं. नाही सर, हे बघा असा विचार सुद्धा करू नका. आपण ना हे असं रागाच्या भरात येऊन काहीतरी चुकीचं पाऊल नको उचलायला. सर, काय झालं? शांत राहा, कोणीतरी येतंय. तू काय करतेस इथे? मला तुझं काही ऐकायचं नाहीये. जा इथून तू. तुम्हाला काही नीट बोलताच येत नाही का? जेव्हा पाहू तेव्हा चिडलेला असतो हा माणूस. तुझं तोंड बघून फ्रस्ट्रेट होतो मी. कळतं का तुला? तुला किती वेळा सांगितलंय मी माझ्या डोळ्यासमोर येत जाऊ नकोस. मला काही हाऊस नाही तुमच्या डोळ्यापुढे यायची. ते तर मी इकडे आले होते आणि मला असं वाटलं की तुम्ही जेवण केलं नसेल म्हणून मी विचारलं सहज. मी सांगितलं विचार? मी सांगितलं माझी काळजी करायला? ज्या मुलीमुळे माझी आई घर सोडून गेले ना, तिच्या हातचं काही नकोय मला. आई, आई, बरं झालं तू आलीस. तू ना आता तुझ्या भाषेत तिला समजवा की माझ्या मागे मागे करायचं नाही म्हणावं. नाही तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल. आता काय केलं हिनी? अगं मी इथे बसलेलो होतो काम करत. काहीतरी कारण काढून माझ्याशी भांडायला लागली आणि मला काही इंटरेस्ट नाही याच्याशी बोलण्यात. कळत नाही का तुला? काय वाद घातला मी? हा, मी इथे वरती आले होते, तुम्ही मला दिसलात म्हणून मी तुम्हाला सहज विचारलं. तर काय चुकलं माझं? मी सांगितलं तुला आत्ताच, मला तुझ्याशी बोलण्यात काही इंटरेस्ट नाहीये. कळत नाही का तुला? हो सर, मी असं काय केलं की तुम्ही एवढा तिरस्कार करताय माझा? मी तर काळजी करत होते ना तुमची, तरी सुद्धा तुम्ही चिडताच माझ्यावर. ए, उलट बोलतेस त्याच्याशी? त्यांनी कानाखाली वाजवले ना तुझ्या, तरी तुला लाज शरम नाही ना? अजूनही त्याच्या मागे मागेच करतेस. मी काय मागे मागे करत नव्हते. मी सहज विचारलं फक्त त्यांना, तरी सुद्धा त्यांना काही नीट बोलायचंच नाहीये माझ्याशी. तुझी लायकी आहे का ग की त्यांनी तुझ्याशी नीट बोलावं? तुझ्या जागी जर दुसरी कोणी असती ना, तेव्हा ना लाजेनं सगळं सोडून निघून गेली असती. पण तुझ्यासारखी निर्लज्ज मुलगी एवढ्या सहजासहजी सगळं सोडून जाईल असं वाटत नाही मला. मॅडम, का तुम्ही असं घालून पाडून बोलता मला सारखं? मी पण माणूस आहे, मलाही वाईट वाटतं. कधीतरी नीट बोलत जा तुम्ही. काय तू मला शिकवणार मी कसं बोलायचं ते? एवढी हिंमत कशी झाली का तुझी? मालती मॅडम, मालती मॅडम खूप दुखतंय, प्लीज सोडा. दुखू देत. तू मेलीस ना तरी मला फरक पडत नाही. नाही, माझ्या इंद्राला फरक पडतो. मी आता थांबवायला गेलो तर आईला संशय येईल. पण राणीचा त्रास नाही. मी राणीला त्रास होताना नाही बघू शकत. अगं, तुझ्या इथे असण्याचा कोणाला आनंदच होत नाही तर मग तू इथे नसल्याचं दुःख तरी कोण का करत बसणार आहे सांग ना? आणि मुळात ना, आपल्यासाठी कोणीतरी रडावं, आपली कोणीतरी कदर करावी, यासाठी ना माणसं कमवावी लागतात. पण तुझा डोळा महाडिकांच्या बंगल्या गाडीवर जमीन चुंबल्यावर आहे. तुला फक्त आणि फक्त ऐशोआरामात जगता यावं ना म्हणून इथे थांबलीस तू. मालती मॅडम सोडा, खूप दुखतोय माझा हात. सोडणार नाही. माझ्या इंद्राला तू नकोशी झालेली असताना पण त्याच्या मागे मागे करतेस, त्याला मुद्दाम त्रास देतेस ना. आता तुला उद्याच्या उद्या तुझ्या त्या घाणेरड्या वस्तीत पाठवते की नाही बघ. हा शब्द आहे मालती महाडिकचा. चल इंद्रा.
त्या राणीमुळे मलाही जखम झाली. तिला तर धडा शिकवायलाच हवा. पण त्याआधी